आज बघूया लसण व्यवस्थापन. लसण आपण जेव्हा लावतो ना, तर त्याच्यामध्ये योग्य साईज असली पाहिजे, जेणेकरून आहे ना, मोठा गड्डा होईल. तर काही-काही ठिकाणी बघू शकतो आपण खूपच जवळ झालं, त्याच्यामुळे ते गड्डा वाढण्यास किंवा स्पर्धा होते त्याच्यामध्ये. तर आपण जेव्हा लसण लावणार आहोत, तर अंतर पाहिलं पाहिजे. अंतरामुळे स्पर्धा होणार नाही. स्पर्धा नाही झाली, तर ते गड्डे मोठे होतील. तर आपण रान तयार केल्याच्या नंतर लसण लावून घेतलं. लसण लावून घेतल्यानंतर थोडंसं ओलावा होता, असं नंतर हलकंसं पाणी सोडून दिलं. पाणी मोठ्या दांडानं न सोडता छोट्या यानंच सोडलं, तर माती इकडे-तिकडे जाणार नाही याची आपल्याला काळजी घेतली. त्याच पद्धतीने साईडनं भाजीपाला पण लावला जातो आणि संबार पण लावला, मिरची पण लावली. अ, शक्य झालं तेवढं आपण भाजीपाला लावला या काठानं. पुन्हा बैंगनाची वगैरे झाडं लावली. तर त्यानंतर आता साधारणतः 1 महिना अवस्था झाली. तर जे आपल्या राखोंडा वगैरे म्हणतो ते शिपलं आहे. त्याच्यानंतर आता थोडंसं डी-ए-पी वगैरे पण आपण शिपलं. इथून पुढे अजून थोडंसं एस-एस-पी वगैरे आपण टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेणेकरून ते जास्त दिवस तग धरेल आणि हिरवेगारपणा राहील. तर बघू शकता आता कुठे-कुठे पिवळे पानं पडत आहेत. तर याच्यावर बाकीचे औषध फवारताना एखादं टॉनिक आपण फवारण्याचा प्रयत्न करणार आहोत. जिब्रालिक ॲसिड वगैरे. तर जिब्रालिक ॲसिड फवारताना याच्यामध्ये हिरवेपणा होईल आणि कंद फुकण्यासाठी मदत होईल. राहिला दुसरा विषय, तण विरहित ठेवणं फार गरजेचं असतं. तण जर याच्यामध्ये झालं, तर आपल्याला फार त्रास होतो आणि लसणाचं जे अन्नद्रव्य आहे ते त्याला मिळत नाही. तर तणाची पण काळजी घेणं हे गरजेचं आहे. तर सांगायचं तात्पर्य तर एक साधारणतः लसूण सध्या जरी रेट नसेल, तर कधी भविष्यामध्ये रेट वाढू शकतो. मागच्या वर्षी ₹400 किलो होता. आता सध्या 100, 150, 80, 100 पर्यंत रेट चालू आहे ग्रामीण भागामध्ये. शहरी भागामध्ये कमी जास्त असू शकतो. आणि लसणाचं मार्केट एकदम चांगलं आहे. गावरानी लसण आपल्याला घ्यायचं असलं तर खूपच महाग पडते. तर तणविरहित ठेवणे गरजेचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही पाहत असताना नक्कीच लाईक करा. लाईक केल्यामुळे प्रोत्साहन मिळेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण याच्यावर कापूस, हरभरा, सोयाबीन, तूर, हळद, पानगोबी, फुलगोबी, इतर भाजीपाला वर्गीय पिकांची आपण माहिती सांगतच असतो. लिंबू, संत्रा. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आपल्याकडे कसा लसण घेतला ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगता. आणि साईडनं बघू शकता आपण याला पानगोबी, फुलगोबीचं आवरण दिलेलं आहे. परत टमाटे वगैरे पण लावलेले आहेत. टमाट्याला फुलकळी, कांदा साईडनं कांदा पण लावलेला आहे. टमाटे आता एक 15 दिवसामध्ये टमाटे कळ्या सोडून त्याचं टमाटोमध्ये रूपांतर होईल, हे सांगायचं आहे. व्हिडिओ जास्त लांब न होता इथेच थांबतो. चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.